सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची उद्या निवडणूक आहे। आपलाच अध्यक्ष व्हावा यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे। अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार? सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्यासाठी 33 मतांची आवश्यकता आहे, तर भाजपकडे 27, राष्ट्रवादीकडे 21 आणि शिवसेनेकडे 15 सदस्य असल्यानं दोन्ही पक्षांच्या समन्वयातूनच अध्यक्ष होईल अशी शक्यता आहे। एकंदरीत या घडामोडींचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। पाहूयात। महायुतीचं राज्य पंचायत समितीवर असलं तरी मात्र जिल्हा परिषदेची परिस्थिती आता वेगळी आहे। मी आता सध्या जिल्हा परिषदेच्या याच बिल्डिंगच्या समोर आहे। ही जिल्हा परिषदेची साताराची मध्यवर्ती कार्यालय आहे आणि याच कार्यालयावर उद्या निवडीचा कार्यक्रम होणार आहे आणि याच निवडीमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय ट्विस्ट निर्माण होणार आहे। एकंदरीतच राजकीय ट्विस्ट निर्माण होत असतानाच भाजप पक्षाची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फिल्डिंग लागलेली आहे। जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री, शिवेंद्रसिंह राजे भोसले हे बांधकाम मंत्री, असे 2 मंत्री भाजपचे सातारा जिल्ह्याच्या अध्यक्षपदाच्या साठी आता मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील आहेत। तर तिथंच मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष होण्यासाठी देखील जोरदार फिल्डिंग सुरू झालेली आहे। तर साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे शिवसेनेचा अध्यक्ष व्हावा म्हणून फिल्डिंगमध्ये आहेत। मात्र एकंदरीतच हा अध्यक्ष जो होणार आहे तो महायुतीचाच होणार आहे आणि सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचा होईल असं सुतोवाच सातारातले सुपुत्र म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वरच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी हा सुतोवाच केला होता। मात्र आता उद्या 33 जागा ज्यांच्याकडे असतील तोच त्याच पक्षाचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल। आता उद्या प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये कोणाच्या पक्षाचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल याकडे मात्र संपूर्ण साताऱ्याचं जिल्ह्यातल्या जिल्हावासियांचं लक्ष आहे। त्याचबरोबर राजकीय व्यक्तींचं देखील या घटनेकडे आणि उद्या निवडणुकीकडे लक्ष असणार आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। सगळीकडेच ज्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यात देखील महायुती जिंकली। त्यानंतर नगर परिषदा झाल्या, त्यात देखील महायुती जिंकली। महापालिका झाल्या, त्यामध्ये देखील महायुतीला विजय मिळाला। जिल्हा परिषदेमध्ये पण पंचायत समितीमध्ये महायुतीलाच लोकांनी कौल दिलेला आहे। त्यामुळे जनतेचा कौल जो मान्य करून या ठिकाणी जी काही स्थानिक पातळीवरची जी समीकरणं आहेत त्याप्रमाणे महायुतीच विजयी होणार। भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला पाहिजे, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे, जिल्ह्यातल्या सगळ्या माझ्या सहकारी बांधवांची भावना आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष झाला पाहिजे ही भूमिका आम्ही पुढे घेऊन चाललो आहे। समन्वयानं महायुतीच्या माध्यमातून मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे आणि तो निघावा हीच भूमिका घेऊन आम्ही काम करतो आहे। आणि अगदीच तो निघाला नाही तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष झाला पाहिजे म्हणून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी असेल, शिवेंद्र महाराज असतील, आमचे सगळे माझे सहकारी बांधव असतील, आम्ही सगळे मिळून शेवटच्या टोकापर्यंत शेवटचा प्रयत्न आम्ही करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।